तर वीडचं वैशिष्ट्य लिसन फ्रॉम व्हॉट कॅरेक्टर्स मीन्स 50 to 60% ऑफ दिस टॉपिक इज ऑलरेडी कवर्ड. हा जो टॉपिक आहे 50 ते 60% ऑलरेडी कव्हर झालेला आहे. ओके, त्यासाठी असं काय डबल किंवा वेगळं सांगत बसण्याची आवश्यकता नाहीये, कारण की वीड जे तुमचं डिस्क्रिमिनेशन होतं, वीड प्रोपेगेशन होतं, किंवा क्रॉप कॉम्पिटिशन होतं, किंवा लॉसेस कॉज्ड बाय द वीड्स होतं, किंवा ऍडव्हान्टेजेस ऑफ वीड होतं, ह्याच्यामध्ये ह्या टॉपिक मध्ये जवळपास 30 ते 40% सिलेबस ऑलरेडी कव्हरअप झालेला आहे. ओके, त्यामुळे तेच मी डबल रिव्हिजन घेणार आहे असं म्हटलं तरी चालू शकतं. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड आज मी तुम्हाला सांगणार आहे. वीडची वैशिष्ट्य. वीड बायोलॉजी इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ वीड इन रिलेशन टू द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, जिओग्राफिकल एरिया कसा आहे, कुठल्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं वीड येतं, म्हणजे अकॉर्डिंग टू सॉइल, अकॉर्डिंग टू लँड, अकॉर्डिंग टू क्लायमेट, अकॉर्डिंग टू सीझन, वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियानुसार वीड विल अडॉप्ट इट सेल्फ. वीड स्वतःला अडॉप्ट करतं. म्हणजे काही वीड्स लिमिटेड अमाऊंट ऑफ मॉइश्चरवर येतात, काही हाय, काहींना भरपूर मॉइश्चर लागतं. ओके, सो दीज थिंग्स आर हॅपन्स. अशा गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार दिसून येतात. ओके, हॅबिट्स, ग्रोथ, त्याचं पॉप्युलेशन डायनामिक्स, दीज थिंग्स आर हॅपन्स. सो बेसिकली वीड आर अडॉप्टेड अकॉर्डिंग टू क्लायमेटिक कंडिशन, अकॉर्डिंग टू सॉइल कंडिशन. वीड जे आहेत ते क्लायमेटिक कंडिशन नुसार किंवा सॉइल कंडिशन नुसार स्वतःला अडॉप्ट करतात. द नॉलेज ऑफ वीड बायोलॉजी इज पिव्हटल इम्पॉर्टन्स इन वीड मॅनेजमेंट अँड कंट्रोल इन ऍग्रिकल्चर. जर तुम्हाला वीड बायोलॉजीचं नॉलेज पाहिजे, त्याशिवाय तुम्ही चांगल्या प्रकारची वीड मॅनेजमेंट करू शकत नाही. वीड कोणत्या क्लायमेटमध्ये चांगलं येतंय, कोणत्या सॉइल मध्ये चांगलं येतंय, कोणत्या क्रॉप मध्ये जास्त येतंय, त्याचं वैशिष्ट्य काय, त्याची ग्रोथ हॅबिट्स कशी आहे, त्याचं प्रोपेगेशन, मोड ऑफ प्रोपेगेशन कसं आहे. सो इफ यू हॅव्हिंग अ नॉलेज ऑफ सच थिंग देन यू कॅन कंट्रोल इफेक्टिव्ह वीड मॅनेजमेंट. ओके, द इफिशियंट प्रोपेगेशन अँड डिफरंट डिस्क्रिमिनेशन पोटेन्शियल आर द सोल रिझन्स फॉर सच अ स्प्रेड. तर एक वीडचं इफेक्टिव्ह प्रोपेगेशन आणि व्हाय द वीड्स आर डिफिकल्ट टू कंट्रोल. वीड हे इतके डिफिकल्ट कंट्रोल करायला का जातात, त्याच्या मागची कारण आपण आज पाहणार आहोत. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ द वीड. आता वीडची काय वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे, ऑलरेडी आपल्याला शिकवून झालेली आहे असं म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला वीड ह्याच्यामध्ये प्रोपेगेशन आणि वीड परसिस्टन्स मध्ये शिकवलेलंच आहे. तेच पॉइंट डबल किंवा रिव्हिजन्स मध्ये आहेत. काही नवीन पॉइंट आहेत, काही जुनेच आहेत. वन ऑफ द मोस्ट प्रिसिडियस हॅबिट ऑफ वीड is the vigorous reproduction. In general, annual weed are characterized by the production of very large number of seed. Seed production varies from 40 to 1,90,000 seed per plant. तर सीडचं जे प्रोलिफिक सीड प्रोडक्शन आहे, प्रोलिफिक म्हणजे काय, प्रचंड प्रमाणामध्ये सीड जे तयार केलं जातं प्लांट मधनं. तर त्याचे काही एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. अमॅरंथस स्पेसिस बघा, एक झाड, वन प्लांट कॅन प्रोड्यूस 1,93,000 सीड. चुकून एक शून्य कमी पडलेला आहे इथं. अमॅरंथस प्लांट जे आहे, अमॅरंथस स्पेसिस, ते 1,96,000 सीड तयार करतं. इथं 1,96,000 म्हणजे 1,900 झालेला आहे, 906. तर ते 1,96,000 एक शून्य कमी पडलेला आहे. तर तेवढं लक्षात ठेवा की 1,96,000 सीड्स पर प्लांट हे अमॅरंथस स्पेसिस तयार करतं. म्हणजे विचार करा, जर एक झाड अमॅरंथसचं जर तुमच्या शेतामध्ये आलं उगवून आणि त्याला जर फ्लावरिंग लागलं, तर एका झाडापासून 1,96,000 सीड तयार होणार आहेत. ओके, मग विचार करा किती प्रोलिफिक सीड प्रोडक्शन करण्याची ॲबिलिटी आहे अमॅरंथसची. ओके, त्याच्यानंतर चिनोपोडियम अल्बम. चिनोपोडियम अल्बम कॅन प्रोड्यूस 72,000 सीड्स पर प्लांट. 72,000 सीड्स पर प्लांट एवढं चिनोपोडियम अल्बम जे आहे ते तयार करू शकतं. ओके, म्हणजे चिनोपोडियम अल्बमचं एक झाड जर तुमच्या शेतामध्ये आलं तर 72,000 प्लांट त्याच्यापासून तयार होऊ शकतात. प्रोटॅलस स्पेसिस. ओके, प्रोटॅलस स्पेसिस एक झाड 1,93,000 सीड तयार करतं. प्रोटॅलसा स्पेसिस 1,93,000 सीड तयार करू शकतं. ओके, सोलॅनम नायजेरियम 1,78,000. सोलॅनम नायजेरियम 1,78,000 सीड तयार करू शकतो. तर हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे वीडचं, की इतकं हाय किंवा प्रोलिफिक सीड प्रोडक्शन ॲबिलिटी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सीडचं प्रोडक्शन एक प्लांट करू शकतं. ओके, त्यामुळे ते कंट्रोल करायला डिफिकल्ट जातं. दुसरं कॅरेक्टर आहे वीडचं, वैशिष्ट्य आहे वीडचं की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, आता ते तुम्हाला मी रिप्रोडक्टिव्ह प्रोपेगेशन मध्ये सांगितलेलंच होतं. सम वीड्स आर प्रोपेगेटेड बाय ट्यूबर, some weeds are propagated by nut,
some weeds are propagated by rhizomes, some weeds are propagated by the rootstock, Bermuda grass किंवा Johnson grass, some weeds are propagated by bulbs, wild onion, garlic, some weeds are propagated from the roots, Candela thistle, some weeds are propagated from the stem, Doda, some weeds are propagated by the offset, ज्याला aquatic weed आपण म्हणतो. तर weed not only reproduce by the seed but they can reproduce by the vegetative plant part also. म्हणजे weedचे सीड फक्त सीडनेच रिप्रोड्यूस होत नाही, ते व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्टनं सुद्धा प्रोपॅगेट होतं किंवा रिप्रोड्यूस होतं. त्याच्यामुळे सुद्धा हे कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट जातं. ते मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आता नवीन पॉइंट आहे की जो तुम्हाला आज मला सांगायचा आहे, कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ वीड मध्ये येतं डॉर्मिनन्सी. ओके, आता डॉर्मिनन्सी म्हणजे काय, यू हॅव लर्न इन बॉटनी. बॉटनीमध्ये तुम्ही ऑलरेडी लर्न झालेला आहात किंवा शिकलेला आहात व्हॉट इज मीन बाय डॉर्मिनन्सी. आता डॉर्मिनन्सीची डेफिनेशन काय आहे, द सीड्स आर व्हायबल बट दे आर नॉट जर्मिनेटेड. म्हणजे सीड व्हायबल असतात पण जर्मिनेट होत नाहीत. ओके, त्याला आपण म्हणतो व्हायबिलिटी. इट इज अन इफिशियंट सर्व्हायवल मेकॅनिझम ऑफ द वीड. हे अतिशय चांगलं मेकॅनिझम आहे, सर्व्हायवल मेकॅनिझम आहे वीडचं, की ज्याच्यामध्ये वीडचे सीड व्हायबल असतात पण जर्मिनेट होत नाही. दे आर वेटिंग फॉर द यू कॅन से फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन. एक चांगली किंवा फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन येण्यासाठी ते वाट बघतात, त्याला आपण म्हणतो डॉर्मिनन्सी. क्रॉपच्या सीड मध्ये पण असते, वीडच्या सीड मध्ये पण असते, पण आज आपण फक्त बघणार आहे वीडची, क्रॉपची आता सध्या आपण बघणार नाही. इट इज डिफाइंड ॲज द स्टेट इन विच द व्हायबल सीड फेल टू जर्मिनेट इव्हन अंडर द फेवरेबल कंडिशन. ह्याला आपण म्हणतो डॉर्मिनन्सी. की सीड व्हायबल असतं पण जर्मिनेट होत नाही, काही वेळ घेतं, काही टाइम घेतं किंवा फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन येण्याची वाट बघतं काही वेळेस. द सीड ऑफ मोस्ट ऑफ द वीड एक्झिबिट वन ऑर मोर दॅन वन टाइप ऑफ डॉर्मिनन्सी. तर वीड मध्ये 3 प्रकारच्या डॉर्मिनन्सी असतात. इंड्युस्ड डॉर्मिनन्सी असते, इनिटेड किंवा इनहेरिटन्स डॉर्मिनन्सी असते. ओके, इंड्युस्ड डॉर्मिनन्सी असते. ओके, इनटेड किंवा इनहेरिटन्स डॉर्मिनन्सी असते. ओके, ठीक आहे, किंवा एनफोर्स्ड डॉर्मिनन्सी असते. तर वीड्स मध्ये 3 प्रकारच्या डॉर्मिनन्सी असतात, इंड्युस्ड, एनफोर्स्ड किंवा इनटेड किंवा इनहेरिटंट डॉर्मिनन्सी. ओके, तर ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या डॉर्मिनन्सी असतात. त्याची वैशिष्ट्य काय आहे त्या डॉर्मिनन्सीची मी तुम्हाला सांगणार आहे. बिफोर गोइंग टू दॅट, तुम्हाला इथे एक लाल अक्षरामध्ये एक वाक्य दिसतंय, मी हायलाइट केलेलं आहे, अॅवाना फॅटिवा. ओके, एक्झामिट ऑल 3 काइंड्स ऑफ डॉर्मिनन्सी. तर लक्षात ठेवा, जी मुलं किंवा मुली कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करतायत त्यांनी हे लिहून घ्या वहीमध्ये. अॅवाना फॅटिवा एक्झामिट ऑल 3 काइंड्स ऑफ डॉर्मिनन्सी. अॅवाना फॅटिवा हे जे वीड आहे हे 3 प्रकारच्या डॉर्मिनन्सी दाखवतं. ओके, ठीक आहे. आता डॉर्मिनन्सी काय आहे आणि कशी असते आणि त्याचे प्रकार कोणते आहेत मी तुम्हाला एक 10-15 मिनिटांनंतर सांगेन. पहिल्यांदा आपण कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला डॉर्मिनन्सीचे प्रकार सांगतो. पहिल्यांदा आपले कॅरेक्टरिस्टिक्स सगळे समजून घेऊया. ओके, तर आपली नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे लॉन्जिटिव्हिटी और व्हायबिलिटी ऑफ द सीड. ओके, सो लोटस सीड कलेक्टेड फ्रॉम द बॉटम ऑफ द मॅन्चुरियन लेक बेड हाव व्हायबल इव्हन आफ्टर 1000 इयर. तर एका ठिकाणी एक तलाव होता, मॅन्चुरियन लेक. त्या तलावातलं 1000 वर्षानंतर पाणी आटलं, दुष्काळ पडला असेल किंवा काही एक्सवायझेड रिजन असते. मग सायंटिस्टनी काय केलं, त्यातलं सॉइल सॅम्पल घेतलं आणि सॉइल सॅम्पल त्यांनी अनालाइज केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं, लोटस जे आहे म्हणजे कमळ जे आहे, कमळाचे सीड 1000 वर्षानंतर सुद्धा व्हायबल होते. म्हणजे त्या लेकमध्ये, त्या चिखलामध्ये कमळाचे सीड दबले होते, चिखलामध्ये पाणी असल्यामुळं. 1000 वर्षानंतर त्या तलावातलं पाणी आटून गेलं, दुष्काळ पडला असेल, काय असेल एक्सवायझेड. तर तिथलं सॉइल सॅम्पल घेतलं सायंटिस्टनं आणि चेक केलं, तर त्यात त्यांना कमळाचे सीड सापडले. तर ते त्यांनी सोन केले किंवा लावले, तर ते 1000 वर्षानंतर सुद्धा उगवून आले. म्हणजे एखाद्या वीडची व्हायबिलिटी किंवा लॉन्जिटिव्हिटी किती वर्ष आहे बघा. आता दुसरे काय एक्झाम्पल तुम्हाला देतो, वाईल्ड मस्टर्ड 30 वर्ष व्हायबल राहू शकतो सॉइल मध्ये. चिनोपोडियम जे आहे ते 20 वर्ष व्हायबल राहू शकतो. तुम्ही anybody can give me the any example that crop seed can be viable more than a year or 2 years. क्रॉपचं सीड जे आहे आपलं ते लय तर लय 6 महिने, वर्षभर किंवा 2-1 वर्ष किंवा 3 वर्ष व्हायबल राहू शकते. नंतर त्याची व्हायबिलिटी लूज होते, उगवून येत नाही. बरोबर आहे. या वर्षी तुम्ही जर बऱ्याच बघा ठिकाणी बघितलं तर सोयाबीनचं बरंच बियाणं उगवून नाही आलं. ठीक आहे, म्हणजे विचार करा, वीडचे सीड 20-30 वर्ष सॉइल मध्ये पडून राहिले तरी सुद्धा
ते मरत नाहीत आणि त्यांना जर फेवरेबल कंडिशन भेटली, पाणी भेटलं, सॉइल चांगली, वातावरण तसं भेटलं, तर 20-30 वर्षानंतर सुद्धा उगवून येतात. ओके, सो दिस इज नोन ॲज वायबिलिटी. त्याला आपण वायबिलिटी म्हणतो. ओके, तर वाईल्ड मस्टरची वायबिलिटी जी आहे ती 30 आहे, 30 इयर्स, आणि चिनोपोडियमची आहे 20 इयर्स, 20 वर्ष. एक फॉर एक्झाम्पल आहे, प्रत्येक वीडची वेगवेगळ्या प्रकारची वायबिलिटी असते. ओके, वीड सीड डिस्पर्सल अँड जर्मिनेशन. वीड सीड डिस्पर्सल, जे डिस्पर्सल जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. डिस्पर्सल म्हणजे काय? थ्रू विंड, थ्रू वॉटर, थ्रू ॲनिमल, थ्रू बर्ड्स, ऑर टू ह्युमन बिंग, थ्रू इम्प्लिमेंट, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर स्प्रेड होणं. आता ह्याच्यामध्ये नोबडी ऑर एनी फार्मर इज नॉट सोईंग द वीड सीड. कुठलाही शेतकऱ्यांना वाटत नाही की आपल्या शेतामध्ये वीडचं सीड यावं, किंवा कोणी जसं क्रॉपचं आपण सोईंग करतो, बियाणे विकत आणून सॉइल मध्ये टाकतो, तसं वीडचं सीडचं कोणीही बियाणे विकत आणून सॉइल मध्ये टाकत नाही. बट इट विल ग्रो इयर्स आफ्टर इयर्स. वर्षानुवर्ष वीड ग्रो होतं. त्याला कोणीही पेरायच्या भानगडीत पडत नाही, कोणी सोईंग करायच्या भानगडीत पडत नाही, तरी पण ते ग्रो होत राहतं. लक्षामध्ये. सो वीड सीड्स आर डिस्पर्स्ड बाय विंड, बाय वॉटर, बाय ॲनिमल, बाय बर्ड्स, बाय ऑर्गॅनिक मॅन्युअर, बाय ऍग्रिकल्चरल इम्प्लिमेंट न ते स्प्रेड होत राहतं. ओके, आणि हे तुम्हाला माहिती आहे, मी ऑलरेडी तुम्हाला हे शिकवलेलं आहे हा पॉईंट. त्यामध्ये आता डबल सांगण्याची काय आवश्यकता नाहीये. आय हॅव ऑलरेडी कव्हर्ड धिस पॉईंट, ऑलरेडी कव्हर केलाय. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द वीड. ओके, तर वायडर अडॅप्टेबिलिटी हा एक त्याचं वैशिष्ट्य आहे वीडचं. दे हॅव्हिंग ॲबिलिटी टू थ्रिव्ह अंडर ऍडव्हर्स कंडिशन ड्यू टू द मॉर्फॉलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल कंडिशन. ओके, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कार्पेट वीड असेल, स्वार्गम हॅल्पॅनिस असेल, सॅक्रम स्पॉन्टॅनियम असेल. म्हणजे वीड जे आहे, आता तुम्ही जर बघितलं, वीड कॅन बी ग्रोन ऑल ओव्हर द वर्ल्ड. अख्ख्या जगामध्ये वीड उगवून येतं. इन इंडिया वीड कॅन बी ग्रोन फ्रॉम कन्याकुमारी टू काश्मीर. ओके, in a desert condition of Rajasthan also, in a snowfall of Kashmir also, and humid condition of South India also. Okay, the weed will grow. तुम्ही जर काँग्रेस बघितलं, पार्थेनियम, लवाळा बघितला, हराळी बघितली, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये उगवून येतं. अख्ख्या देशामध्ये सगळीकडे तुम्हाला काँग्रेस, हराळी, लवाळा कुठल्याही सीझनला उगवून आलेला दिसतो. म्हणजे ते सगळ्या टाईपच्या सॉइल मध्ये चालतं, सगळ्या प्रकारच्या क्लायमेट मध्ये चालतं. ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन असली तरी पण चालतं, बर्फाळ वातावरण असलं तरी पण चालतं, दुष्काळी भाग असला तरी पण चालतं, ह्युमिड कंडिशन असली तरी पण चालतं, पूर जरी आला तरी पण चालतं. म्हणजे वायडर अडॅप्टेबिलिटी. सच टाइप ऑफ अडॅप्टेबिलिटी यू कॅनॉट सी into the fruit crop, into the cereal crop, or into the grain crop, or into the vegetable. आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये बघा, प्रत्येक क्रॉप एका सर्टन क्लायमेट मध्ये येते. म्हणजे ज्वारी खरीपला चांगली येते, गहू रब्बीला चांगला येतो. ओके, उन्हाळ्यामध्ये लावलं तर व्यवस्थित येत नाही. पण वीड हे असं आहे, कोणत्याही सॉइल मध्ये, कोणत्याही क्लायमेटिक कंडिशन मध्ये, कोणत्याही एरियामध्ये, कोणत्याही वातावरणामध्ये कधीही राऊंड द इयर उगवून येते. दॅट्स वाय दे आर व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. त्यानंतर मॉडिफाईड स्ट्रक्चर इन ऑर्डर टू कम्पीट विथ द क्रॉप प्लांट. ओके, सो दे प्रोव्हाइडेड विथ द हुक, स्टीप, हेअर, थॉर्न और स्पाइन. म्हणजे त्यांना काटे असतात, त्यांचा कडवट चव असते, त्यांना हुक्स असतात की ज्यामुळं ते जनावरांच्या अंगाला चिकटतात, माणसाच्या बॉडीला चिकटतात. ओके, आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्प्रेड होतात. ठीक आहे, आणि अशा काट्यांमुळे जनावर ते खात नाहीत, ऍनिमल खात नाहीत ते, त्याच्यामुळे ते जनावरांच्या खाण्यामार्फत कंट्रोल होत नाही. ओके, तर अशा स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स मुळे किंवा मॉडिफाईड स्ट्रक्चर्स मुळे दे कॅन सर्व्हाइव्ह. ते लॉंग टाइम मध्ये सर्व्हाइव्ह करतात, कारण की जनावर त्याला खाऊ शकत नाहीत. माणसाला जरी कापायचं म्हणलं तर हाताला टोचतं. ओके, त्यामुळे माणसं पण कापताना किंवा कट करताना काळजी घ्यावी लागते, किंवा माणसं मध्ये जाऊ दे मरून हे टोचते म्हणून. सो बिकॉज ऑफ दिस स्ट्रक्चर दे आर कॉम्पिटेटिव्ह. ओके, दे हॅव कॉम्पिटेटिव्ह ॲबिलिटी. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून काय वैशिष्ट्य सांगणार आहे, अजून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जर्मिनेशन, सिंक्रोनायझेशन बिटवीन द वीड्स. एक स्पेलिंग चुकले बरं का इथं, WEEDS पाहिजे होतं. ओके, अँड द क्रॉप प्लांट प्लस द वीड जर्मिनेट अलॉंग विथ द क्रॉप प्लांट. आता वीड काय करतं? when the plant will grow at the same time weed will grow. ज्यावेळेस प्लांट उगवून येतं, सोईंग केल्यानंतर ज्यावेळेस प्लांट उगवून येतं त्याच वेळेस वीड पण उगवून येतं. सो व्हॉट एव्हर न्यूट्रिएंट्स वी आर सप्लाइंग टू द प्लांट, ऑटोमॅटिकली इट विल अवेलेबल टू द वीड. आपण काय करतो, क्रॉपच्या सोईंगच्या वेळेस खतं टाकतो, फर्टिलायझर अप्लाय करतो, बेसल डोस. सेम फर्टिलायझर इज अवेलेबल फॉर द वीड, सो दे आर ग्रो अलॉंग विथ द प्लांट. एका महिन्यानंतर पुन्हा आपण खतं टाकतो, ते पुन्हा वीडला अवेलेबल होतात. सो वीड्स सिंक्रोनाइज देअर लाईफ. सिंक्रोनायझेशन म्हणजे काय?
त्याच्याबरोबर कंबाईन करणे किंवा त्याच्याबरोबर जो गुण येतात प्लांट बरोबर, आणि प्लांटला जे इरिगेशन मिळतं, प्लांटला जे फर्टिलायझर मिळतं, ते ऑटोमॅटिकली वीडला पण अवेलेबल होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे रॅपिड एस्टॅब्लिशमेंट अँड ग्रोथ ऑफ द वीड सीडलिंग. ओके, ऍज कम्पेअर टू प्लांट, वीड्स आर रॅपिडली एस्टॅब्लिश्ड. ओके, प्लांट बरोबर जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर वीड प्लांटच्या पेक्षा क्विकली स्वतःला सॉइल मध्ये एस्टॅब्लिश करतं, त्याची मुळे एस्टॅब्लिश करतं, स्वतःला एस्टॅब्लिश करतं अँड कॉम्पिट विथ द प्लांट, आणि प्लांट बरोबर कॉम्पिट करतं. ओके, काही ठिकाणी म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम 90% वीड विल ग्रो अर्लियर दॅन द प्लांट बिकॉज दे आर प्रेझेंट ऑन द फर्स्ट 5 सेंटीमीटर. वीड जे आहे ते प्लांटच्या अगोदर ग्रो होतात रॅपिडली, आणि तुम्ही पण बघितलं असेल शेतामध्ये क्रॉप उगवून यायच्या अगोदर वीड उगवून आलेलं तुम्हाला दिसते. ओके, त्यानंतर टॉलरन्स टू द शेडिंग इफेक्ट बाय द क्रॉप ऍट द टाइम ऑफ एस्टॅब्लिशमेंट. समजा तुम्ही भांगलन केलं, विडिंग केलं एका महिन्यानंतर, आणि झाड थोडस जास्त उंच उगवून आलेलं आहे, अनटिल अँड अनलेस वीड विल ग्रो, तरी पण वीड उगवून येतं. म्हणजे झाडाची सावली पडत असताना सुद्धा इट विल, द ग्रोथ ऑफ द वीड विल नॉट अफेक्टेड, वीडची ग्रोथ अफेक्ट होत नाही. ओके, म्हणजे प्लांट जरी जास्त उगवून आलं किंवा हायटेड उगवून आलं आणि त्याची जरी सावली पडली तरी सुद्धा ते सावलीला सुद्धा टॉलरेट करतं, किंवा लो अमाऊंट किंवा लो लिमिट किंवा लो क्वांटिटी ऑफ सनलाइट, जर सनलाइट कमी असेल तरी सुद्धा त्याच्या फोटोसिंथेसिसवर इम्पॅक्ट येत नाही. क्विक रिस्पॉन्स टू द अवेलेबल सॉइल मॉइश्चर अँड न्यूट्रिएंट. ओके, पाण्या म्हणजे ऍज कम्पेअर टू क्रॉप, द वीड विल क्विकली रिस्पॉन्स टू द मॉइश्चर अँड टू द न्यूट्रिएंट. मॉइश्चरला आणि न्यूट्रिएंटला अतिशय क्विकली किंवा स्पीडने रिस्पॉन्स करतं. ओके, other characteristic features like relative immunity to the post seeding soil disturbance practices. रिलेटिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, आपण एकच मिनिट, आपण आफ्टर द सोईंग आपण होईंग ऑपरेशन करतो, म्हणजे कोळपतो, विडिंग करतो, सॉइल डिस्ट्रॉय करतो, तरी सुद्धा वीड पुन्हा रिग्रो करतं किंवा पुन्हा उगवून येतं. किंवा कोळपताना किंवा भांगलताना समजा एखाद्या वीडचं एखादं मूळ सॉइलला चिकटलेलं असेल तरी अख्खं प्लांट पुन्हा रिग्रो करतं. किंवा विडिंग करताना समजा वीड वरनच कट झालं आणि रूट्स आर रिमेन इन टू द सॉइल, आणि रूट जे आहे ते सॉइल मध्ये रिमेन राहिले, सो वीड विल ग्रो, तरी पण वीड ग्रो होतं थ्रू व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड प्लांट पार्ट. म्हणजे उदाहरणार्थ लवाळा भांगलताना बऱ्याच वेळा आपण काय करतो, लवाळा वरनच कापून टाकतो, ठीक आहे, किंवा वरनच कट करतो, लावायच्या गाठी सॉइल मध्ये असतात त्या पुन्हा फुटून येतात. म्हणजे सॉइल जरी डिस्टर्ब केली किंवा होईंग केलं, विडिंग केलं, तरी सुद्धा सॉइलचे जे व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट्स आहेत, ट्युबर्स असतील, बल्ब्स असतील, रूट्स असतील, ते रिग्रो करू शकतात आणि करतात पण. किंवा वीड सीड जे सॉइल मध्ये पडलेले असतात दे विल रिग्रो अगेन. त्यानंतर नेक्स्ट वैशिष्ट्य आहे मिमिक्री. रिसेम्बल्स द क्रॉप प्लांट, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आर सिमिलर टू द क्रॉप प्लांट, वाईल्ड ओट इन अ व्हीट क्रॉप अँड इचिलिना कोलेनी इन अ राईस क्रॉप. आता बरेच वीड दे आर लुक लाईक अ प्लांट, त्या प्लांट सारखं स्वतःला दिसतात, त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयसोलेट फ्रॉम द फील्ड. आता जर भाताच्या शेतामध्ये इचलिना कोलिनी जर सेपरेट करायचं म्हणलं तर खूप डिफिकल्ट आहे, कारण की भातासारखं दिसतं. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयसोलेट फ्रॉम द राईस प्लांट. विडिंग करताना पण बायका कन्फ्युज होऊन जातात किंवा होईंग करताना हे वीड आहे का क्रॉप आहे कळत नाही. ओके, वाईल्ड ओट असेल, वाईल्ड गार्लिक असेल, कांद्यामध्ये उगवून आलं तर तुम्हाला कळतच नाही कांदा कुठला आणि वाईल्ड ओट कुठलं, किंवा कांदा कुठला आणि वाईल्ड गार्लिक कुठलं, किंवा वाईल्ड ओनियन कुठलं. त्यामुळे माणसं कन्फ्युज होतात आणि त्याला किल करत नाही, तर ते त्याच्याबरोबरच उगवून येतं. दॅट इज नोन एज मिमिक्री. ओके, लुक लाईक अ क्रॉप प्लांट. त्यानंतर रजिस्टर टू द हर्बिसाइड इन द यूज, these weed are called as excellent competitors. Okay, आता तुम्ही म्हणसाल by using a herbicide we can kill the weed. हर्बिसाइड मारून आपण वीड किल करू शकतो, but there are some weed having a resistance to the herbicide. काही वीडनी स्वतःमध्ये हार्बिसाइड वर रेजिस्टन्स आणलेला आहे, म्हणजे जरी हार्बिसाइड मारलं तरी पण ते मरत नाही. वर्षानुवर्ष हार्बिसाइड मारून 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 त्या वीडवर, त्या वीडमध्ये त्या ह्याच्याविषयी हार्बिसाइड विषयी रेजिस्टन्स क्रिएट झालेला आहे. ओके, सो दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द वीड. ओके, असे काही मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगितले, 10-15 होते. आता आपण जातोय आपल्या लेक्चरच्या नेक्स्ट पार्ट कडे, वीड इकॉलॉजी. ओके, सो इन वीड इकॉलॉजी
इट इज द इंटररिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. इकॉलॉजी म्हणजे काय, तर हे इंटररिलेशनशिप आहे ऑर्गॅनिझमचं त्याच्या एन्व्हायरमेंटशी किंवा वातावरणाची, ज्या वातावरणामध्ये ते ग्रो होते. वीड इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ इंटररिलेशनशिप बिटवीन वीड अँड देअर एन्व्हायरमेंट. Weed ecology is concerned with the growth or characteristics and adaptation that enable to survive with the changes into the environment. Okay, weed ecology मध्ये एक नेक्स्ट पॉइंट आहे की एन्व्हायरमेंट मध्ये जसे चेंजेस होतात, अकॉर्डिंग टू दॅट वीड हॅव टू अडॉप्ट, आणि त्याच्यानुसारच वीड स्वतःला अडॉप्ट करतो. ओके, एन्व्हायरमेंटल चेंजेस नुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे परसिस्टन्स ऑफ द वीड. ओके, परसिस्टन्स म्हणजे काय, the adaptive measures that weed have to enable to grow into any environment. Okay, persistence of weed म्हणजे काय, वीड स्वतःला कसं अडॉप्ट करतं जेणेकरून ही कॅन ग्रो इनटू एनी एन्व्हायरमेंटल कंडिशन. कसंही एन्व्हायरमेंटल कंडिशन असू दे. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, दुष्काळ पडला, कमी मॉइश्चर असेल तरी ग्रो होतं, पाऊस जास्त पडला, एक्सेस मॉइश्चर असेल तरी ग्रो होतं, सॉइल टाईप त्याच्यात सुटेबल नसेल, सलाइन अल्कलाइन असेल तरी पण ग्रो होतं. ओके, किंवा एखाद्या ह्युमिडिटी जास्त वाढलेली आहे तरी पण ग्रो होतं, ह्युमिडिटी कमी आहे तरी पण ग्रो होतं, विंडचं स्पीड जास्त असेल तरी पण ग्रो होतं, विंडचं स्पीड कमी असेल तरी पण ग्रो होतं. टेम्परेचर हाय आहे, 40 to 45 डिग्री सेल्सिअस आहे, इट विल ग्रो. टेम्परेचर लो आहे, बिलो 10, बिलो 15 डिग्री सेल्सिअस, इट विल ग्रो. सो मेजर थिंग इन दिस दॅट वीड अडॉप्ट इटसेल्फ विथ एनी एन्व्हायरमेंटल कंडिशन, ऍडव्हर्स, पॉझिटिव्ह ऍज वेल एज निगेटिव्ह. ऍडव्हर्स असू दे, पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, कोणत्याही कंडिशनला होतं. दिस शुड बी डिफरन्शिएटेड फ्रॉम द हार्डीनेस which refers to the ability to withstand all the kind of natural stresses in a given places. त्यालाच म्हणायचं परसिस्टन्स. ओके, परसिस्टन्स म्हणजे काय, अडॉप्टिव्ह मेकॅनिझम टू ग्रो अंडर ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन. ओके, आता या परसिस्टन्स मध्ये काय पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत. या परसिस्टन्स मध्ये तेच मुद्दे आहेत जे रिपीट झालेले आहेत. ओके, परसिस्टन्स ऑफ वीड रिझल्ट फ्रॉम देअर मल्टी फॅक्टर्स मेकॅनिझम. ओके, तर परसिस्टन्स मध्ये हे जे फॅक्टर दिले आहेत, प्रोलिफिक सीड प्रोडक्शन ऑलरेडी मी एक्सप्लेन केला, व्हायबिलिटी ऑफ सीड ऑलरेडी एक्सप्लेन केला, डॉर्मिनन्सी पण सांगितलंय पण त्याचे टाइप सांगणार आहे मी आता, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन ऑलरेडी एक्सप्लेन केला, रॅपिड डिस्पर्शन ऑलरेडी एक्सप्लेन केला, इनहेरंट हार्डीनेस तुम्हाला सांगणार आहे. ओके, इव्हॅसिनेशन सांगणार आहे, सेल्फ रिजनरेशन सांगणार आहे, सिलेक्टिव्ह इन्व्हर्शन सांगणार आहे, वीड सक्सेशन सांगणार आहे. यातले 5-6 पॉईंट ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत, 5-6 पॉईंट एक्सप्लेन करायचे राहिलेले आहेत. प्रोलिफिक सीड प्रोडक्शन 2 वेळा एक्सप्लेन केलाय ऑलरेडी. तर काही वीडचे सीड मोठ्या प्रमाणामध्ये सीड तयार करतात. एमॅरंथस स्पेसिस 1,96,000, चिनोपोडियम 72,000, ओके, किंवा कस्कुटा 16,000, ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते आता डबल काय वारंवार तेच पॉईंट मी सांगत बसणार नाही. व्हायबिलिटी ऑफ सीड प्रोडक्शन, तर व्हायबिलिटीचे आता काय मुद्दे किंवा काय पॉइंट्स एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. ओके, तर इमिजिएटली द व्हायबिलिटी ऑफ सीड व्हॅरीज फ्रॉम 6 to 78%. 6 ते 78% व्हायबिलिटी मधले व्हेरिएशन्स आहेत. वीड कॅन ऑल्सो सेट व्हायबल सीड इवन वेन दे आर हार्वेस्टेड बिफोर द मॅच्युरिटी. तुम्ही मला असं एक क्रॉप सांगा की जे मॅच्युअर व्हायच्या अगोदर इमॅच्युअर जर हार्वेस्टिंग केलं तर त्याचं जर सीड आपण सॉइल मध्ये लावलं तर ते ग्रो होईल. वीडचे सीड जर समजा हार्वेस्टिंग त्याची मॅच्युरिटी फुल आलेली नाहीये आणि तुम्ही कट केलं तरी सुद्धा ते ग्रो होऊ शकतं. पेरनियल स्मॉथ स्टेम किंवा स्कॉनिकस अर्वॅन्सिस सेट व्हायबल सीड इवन वेन इट इज कट ड्युरिंग द फ्लॉवरिंग स्टेज अँड केप्ट इन अ शेड. म्हणजे स्मॉथ स्टेम किंवा सॉनेलस अर्वॅन्सिस हे वीड जर फ्लॉवरिंग वेळेस कट केलं आणि कुठतरी तुम्ही एखादा ढीक टाकला तुमच्या बांधावर, ठीक आहे, तर ते फ्लॉवरिंग कट झाल्यानंतर सुद्धा फ्लॉवरिंग मध्ये वीडचं सीड तयार होऊ शकतं. तुम्ही मला असं एखादं क्रॉप दाखवा की फ्लॉवरिंग स्टेजला कट केलंय आणि त्याच्यावर सीड सेट होईल पुन्हा. हे वैशिष्ट्य आहे. चेक वीड्स और सेटारिया मेडिटिया, ओके, पर्सनल, ओके, ओलॅरिसिस मॅच्युअर सीड ऑन द अप्रूटेड प्लांट. चिकवीड उपटून टाकलं तरी सुद्धा त्याचे सीड मॅच्युअर होऊ शकतात. इन ऍडिशन टू दिस weed are well adapted to the premature flowering and seed setting under adverse
वेदर कंडिशन. ओके, म्हणजे वातावरण ऍडव्हर्स असेल, खराब असेल, तर बऱ्याच क्रॉप मध्ये फ्लावरिंग येत नाही किंवा मॅच्युरिटी होत नाही. टेम्परेचर ऍडव्हर्स असेल, ह्युमिडिटी जास्त असेल. पण वीड सीड मध्ये ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन असेल तरी पण ते मॅच्युअर होतं. Chenopodium grow as much as 30 to 50 centimeter under favorable condition. But under severe drought, it will grow from the 3 centimeter height and produces some seed before it withers. म्हणजे चिनोपोडियम नॉर्मली 30 ते 35 सेंटीमीटर खोलवरनं ग्रो होऊ शकतं. पण जर दुष्काळ पडला असेल तर 3 सेंटीमीटर वरनं सुद्धा ग्रो होतं. म्हणजे दुष्काळामध्ये बघा वरचा लेअर ओला असतो थोडाफार, तर 3 सेंटीमीटर वरनं सुद्धा ग्रो होऊ शकतं किंवा 30-35 सेंटीमीटर खोलवरनं सुद्धा ग्रो होऊ शकतं. आणि मरायच्या अगोदर समजा मॉइश्चर कमी पडायला लागले झाड मरणार आहे तर काही प्रमाणात का होईना सीड देऊनच जातं. ओके, सीड प्रोड्यूस करूनच जातं. ओके, हे झालं त्याच्या बाबतीतलं. त्यानंतर आपण आता जाऊया डॉर्मिनन्सी. आता मगाशी सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं डॉर्मिनन्सीचे पॉइंट. डॉर्मिनन्सीचे पॉइंट आहेत ते मी तुम्हाला काही वेळानंतर शिकवीन. तर आता मी तुम्हाला ते पॉइंट सांगतोय डॉर्मिनन्सीचा. तर डिपेंडिंग अपॉन द वीड स्पेसीज द वीड सीड रिटेन्ड व्हायबिलिटी फॉर 2 to 100 इयर्स. म्हणजे कंडिशन नुसार वीडची सीडची डॉर्मिनन्सी 2 वर्षापासून 100 वर्षामध्ये पण असते. आता लोटसचं एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला दिलं, 1000 वर्ष तलाव्यामध्ये राहून सुद्धा व्हायबल होतं. Dormancy is the state in which viability of seed fail to germinate even under the condition of the moisture, temperature or O2 favorable for the plant growth. म्हणजे बऱ्याच वेळा कंडिशन फेवरेबल असतात, म्हणजे मॉइश्चर असतं, ऑक्सिजन असतंय, टेम्परेचर व्यवस्थित असतं, तरी पण वीडचे सीड उगवून येत नाही. सो यू कॅन से इट इज अ रेस्टिंग स्टेज और रेस्टिंग पीरियड पण असतो काही वीड मध्ये. Soil act as a reserve bank for the weed seed and the other their propagules within the soil. Weed seed remain dormant for the 3 reasons. Weed seed मध्ये डॉर्मिनन्सीचे 3 प्रकार आहेत. ओके, ते तुम्हाला मी एक सांगतो आणि कोणत्या कारणामुळे ते आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे एनफोर्स्ड डॉर्मिनन्सी. ओके, पहिला प्रकार आहे वीडचा. 3 प्रकार मी तुम्हाला मगाशी सांगितले होते. पहिला आहे त्यातला एनफोर्स्ड डॉर्मिनन्सी. It is due to the placement of weed seed deeper than the 5 centimeter result usually from the tillage of the field. तर एनफोर्स्ड डॉर्मिनन्सी म्हणजे काय? जर वीडचं सीड 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल गेले 10, 20 or 15 सेंटीमीटर, because of that they will go into the dormancy. The seed of many weed require exposure to the light for the germination. काही वीडना उगवून येण्यासाठी वीड सीडना सनलाइट लागते, रेड कलरची सनलाइट लागते. तर एनफोर्स्ड डॉर्मिनन्सी इट इज अ नॉन स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सीड अँड इट इज कॉल्ड बाय द अब्सेन्स ऑफ रेड लाईट. तर सनलाइट मध्ये 7 कलर असतात, ताना पिही नी पाजा. ओके, ज्यावेळेस तुम्ही रेनबो बघता त्यावेळेस ते तुम्हाला कलर दिसतात. ओके, तर वीड मध्ये काही वीडच्या सीडला उगवून येण्यासाठी लाल कलर लागतो. सॉइल मध्ये पण लाईट जाते ना थोडीशी खोल. So light under the ground which otherwise induce the germination in the seed. जर सनलाइट सॉइल मध्ये गेली नाही आणि त्यामध्ये जर रेड लाईट वीडच्या सीडला भेटली नाही तर त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी मेकॅनिझम असतो, फायटोक्रोम सिस्टम पी. कंपॅरिझिंग अ रिस्पॉन्स ऑफ फायटोक्रोम ब्लू पिगमेंट अटॅच टू द प्रोटीन मॉलिक्यूल इन द सीड. फेअर रेड लाईट डिऍक्टिव्हेट्स द सिस्टम अँड दस इंड्यूस द डॉर्मिनन्सी इन द सीड. तर वीडला जर रेड लाईट भेटली नाही तर त्याच्यामध्ये जो ब्लू पिगमेंट आहे तो ऍक्टिव्हेट होतो, प्रोटीन, आणि जे वीड सीड आहे ते डॉर्मिनन्सी मध्ये जातं. जोपर्यंत त्याच्यावर रेड लाईट पडत नाही तोपर्यंत ते डॉर्मिनंट राहतं. त्याला आपण एनफोर्स्ड डॉर्मिनन्सी म्हणतो. कल्टिवेशन काउंटर द एनफोर्स्ड डॉर्मिनन्सी इज ब्रिंगिंग द वीड टू द सरफेस. मग त्याला एकच आहे, जर तुम्ही टिलेज केलं, कोळपलं, भांगललं किंवा नांगरट केली आणि वीडचं सीड सॉइल सरफेसच्या वर आलं आणि त्याच्यावर सनलाईट पडली, रेड कलरची लाईट पडली, then it will be the dormancy will be broken down and seed will be grown. Example कुठला आहे? Locatus species, Xanthemum species, ज्याला आपण पेपरवीड म्हणतो, Romax species exhibit enforced dormancy. ह्या ज्या आहेत तर enforced dormancy दाखवतात.
तर एन्फोर्समेंट डॉर्मिनन्सी दुसरं तिसरं काही नाहीये. वीडच्या सीडवर जर रेड कलरची लाईट पडली नाही तर ब्ल्यू कलरचं पिगमेंट ऍक्टिव्हेट होऊन वीड ही जे आहे ते डॉर्मिनन्सीला दाखवतं. दुसरी जी डॉर्मिनन्सी आहे ती इनिशिएट डॉर्मिनन्सी किंवा इनटेक डॉर्मिनन्सी किंवा ओके. तर इट इज जनरली कंट्रोल कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्पेसिफिक टू द सर्टन वीड स्पेसीज. इनटेक डॉर्मिनन्सी सीड fail to germinate even if they were present in the top 3 to 5 centimeter of soil and adequate soil moisture and temperature condition were provided. ओके. तर 3 ते 5 सेंटीमीटर सॉइल मध्ये असेल, सॉइल आहे, मॉइश्चर आहे, टेम्परेचर आहे, सगळं म्हणजे कंडिशन सगळ्या फेवरेबल आहेत. सॉइल वीडचा सीड 3 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर मध्ये आहे, सॉइल मध्ये मॉइश्चर आहे, सॉइल मध्ये टेम्परेचर आहे, सॉइलला सनलाईट व्यवस्थित भेटत आहे वीडला, तरी पण ते उगवून येत नाही. So intent dormancy is characterized by rudimentary embryo. तर हे डॉर्मिनन्सी कशामुळे असते? rudimentary embryo or immature embryo. Physiologically, the immature embryo resulting from inactivated enzyme system, that is the polygon juvescens isolanes species, mechanically registered to the weed coat or scale, which prevent the embryo to expand. Or there are sometimes weed seed coat are hard that it will prevent the entry of water and oxygen to the weed seed. That's why the weeds are not grown. That is Setaria epomia, xanthemium. The certain weed species, though xerophytic origin, due to the presence of excess specific germination inhibitor, they can overcome with the passage of time. काही वेळानंतर किंवा काही टाइम नंतर ते वीडचं जे कोट आहे ते परमेबल होतं आणि वीड उगवून येतं. ओके. किंवा काही वेळानंतर त्यांचा जो एम्ब्रियो आहे इट विल, जो इमॅच्युअर आहे तो मॅच्युअर होतो आणि वीडचं सीड ग्रोन होतं. ओके. बट इट विल टेक सम टाइम. ठीक आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो इनटेक डॉर्मिनन्सी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे इंड्युस्ड डॉर्मिनन्सी. ओके. इंड्युस्ड डॉर्मिनन्सी इज अ रिझल्ट फ्रॉम द सडन फिजिओलॉजिकल चेंज. ओके. अंडर द इम्पॅक्ट ऑफ फॅक्टर. म्हणजे अचानक फिजिओलॉजिकल चेंज होतो सराउंडिंग मध्ये आणि त्याच्यामुळे वीडचं सीड ग्रो होत नाही. म्हणजे सॉइलचं टेम्परेचर जास्त असणे, CO2चं कंटेंट जास्त असणे, ऑक्सिजनची लेवल कमी असणे. बिकॉज ऑफ दिस फिजिओलॉजिकल एन्व्हायरमेंटल कंडिशन वीड सीड्स आर अनेबल टू ग्रो. ओके. ठीक आहे. त्याच्यामध्ये कधी ऑक्सिजनची लेवल कमी होणे, CO2ची लेवल वाढणे, किंवा सॉइलमध्ये टेम्परेचर जास्त वाढणे, किंवा वॉटर लॉगिंग होणे, पाणी साठून राहणे, आणि त्याच्यामुळं वीडचं सीड ग्रो होत नाही. इंड्युस्ड. तर मी पुन्हा रिपीट करतो, मी पुन्हा तो पॉईंट सांगितलाय. Amanita sativa एक्झॅबिट ऑल 3 काइंड्स ऑफ डॉर्मिनन्सी. Amanita sativa जी आहे ते तिन्ही प्रकारच्या डॉर्मिनन्सी दाखवतं. इंड्युस दाखवतं, इन्फोर्स्ड दाखवतं आणि इंटेट दाखवतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला परसिस्टन्स शिकवायचं चाललंय. इनहेरिटन्स हार्डीनेस. वीड possess some kind of build-up mechanism to survive against the vagaricity of the nature, like extreme cold, heat, drought, biotic stresses, soil abnormalities. त्याला म्हणायचं इनहेरिटन्स हार्डीनेस. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणून दुष्काळ पडला, वॉटर लॉगिंग झालं, टेम्परेचर जास्त वाढलेलं आहे, म्हणून काय वीडचं सीड मरत नाही. इट विल होल्ड देअर पोझिशन अँड वेट फॉर द फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन येण्यासाठी वाट बघतं. Several weed of tropical origin like Cyperus, Amaranthus species adopt C4 pathway of CO2 fixation which avoid the photorespiration. म्हणजे काही वीडनी C4 पाथवे अडॉप्ट केलेला आहे. म्हणजे CO2चं जर कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तरी त्याचा फोटोरेस्पिरेशन किंवा फोटोसिंथेसिसवर काहीही फरक पडणार नाही. Weed having a high transpiration efficiency, low rate of nutrient requirement, slow rate of translocation of the food and nutrient, high rate of elongation in the initial stage of the growth, improve their competing ability or persistence. तर वीड काय करतं, त्याची ग्रोथ स्लो करू शकतं, त्याची ग्रोथ स्पीड करू शकतं, ते इलॉंगेशन वाढवू शकतं, हाईट कमी करू शकतं. ओके. फूडचं ट्रान्सलोकेशन कमी करू शकतं. सो ही कॅन अडॉप्ट अकॉर्डिंग टू सिच्युएशन अँड कॉम्पीट विथ द प्लांट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचा. सम वीड कॅन बी व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड. आता मी काय ते सांगत बसणार नाहीये, सगळ्याला माहिती की वरचं जरी झाड तुटलं, कट झालं
तर त्याची मुळं, त्याची गाठी, त्याच्या रूट्स, त्याचे स्टॉक्स, त्याच्यानुसार ग्रो होतं. रॅपिड डिस्पर्शन मध्ये dispersal help in a persistence of weed. It is a proportion to the dispersed agent and adaptation to the availability of them. आता तुम्हाला सांगितलं डिस्पर्शल कशा थ्रू, माणसा थ्रू होतं, पाण्या थ्रू होतं, एअर थ्रू होतं, विंड थ्रू होतं, सगळ्याच्या बाबतीत होतं. आता ते काय सांगत बसण्याची गरज नाहीये, भरपूर वेळा हा पॉइंट रिपीट झालेला आहे. ओके, इव्हॅगिनेस. ओके, मेनी वीड केपेबल ऑफ अवॉइडिंग डिस्ट्रक्शन बाय द एनिमल or man because of their bitter taste, disgradable order or spiny in nature or the mimicry. बरेच वीड सीड क्रॉप सारखे दिसतात, त्यामुळे लोकांना आयडेंटिफाय करता येत नाही. त्यांना कडवट वास असतो, त्यामुळे लोक त्या नादाला लागत नाही. ते टोचतात म्हणून सुद्धा लोक कट करत नाहीत. ओके, अवॉइड करतात. सेल्फ रिजनरेशन. वीड आर सेल्फ सोन. दे डज नॉट रिक्वायर एनी आर्टिफिशियल फ्रायबल सीड बेड फॉर देअर जर्मिनेशन. ओके, क्रॉप सारखं वीडचं आपण सोईंग करत बसत नाही. ओके, क्रॉप सारखं वीडचं आपण काय सोईंग करत बसत नाही. ठीक आहे, वीड आपल्या मनानं ग्रो होतं, आपल्या मनानं वाढतं आणि आपल्या मनानं पुढे जातं. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही काय त्याला कुठलं सोईंग केलं आहे किंवा बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, या असं कुठल्याही गोष्टी तुम्हाला करत बसण्याची काय आवश्यकता भासत नाहीये वीडमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्टिव्ह इन्व्हेन्शन or invention. Weed species differ widely in their soil and climatic requirement. Availability of soil moisture, soil pH, temperature, photoperiodism, and solar energy determination. Weed composition. For example, in a dry farming situation, drought-tolerant weed like Tribulus terrestis, Orgemon mexicana, Aegatis euphorbia hirta, Celosia argenta. म्हणजे समजा दुष्काळ पडलेला आहे. आता दुष्काळ पडला की तुम्हाला काय दिसून येतं की कुठलंही क्रॉप उगवून येत नाही, पण वीड उगवून येतं ऑन द लिमिटेड अमाउंट ऑफ मॉइश्चर. जिथं प्लांट उगवून येत नाही तिथे वीड विल ग्रो. वेन सच अ फील्ड इज ब्रॉट अंडर द इरिगेशन, आणि त्या शेतात जर तुम्ही इरिगेशन दिलं तर तिथलं जे दुष्काळात उगवून आलेलं वीड आहे ते उगवून येत नाही, दुसरं वीड उगवून येतं. म्हणजे ज्याला मॉइश्चर जास्त लागतं, ट्रायझोनिमिया, मॉन्जिगेरिया, फॅसिलस मायनर, कॉमनेला बेंगालोसिस, म्हणजे लक्षात ठेवा सॉइल पीच आहे. दुष्काळ पडला की ट्रायबुलस टेरेस्टिस, आर्जिमन मॅक्सिकाना, इफोर्बिया हिरता उगवून येणार त्या शेतात. आणि दुष्काळ संपला पुढच्या वर्षी तर तुम्ही त्याला इरिगेशन द्यायला लागला किंवा पाणी आहे की वीड चेंज झालं, ट्रायगिनिया मॉलिगेना, फॅसिलस मायनर, कॉमनेला बेंगालोसिस, ह्या वीडचे सीड उगवून येणार. म्हणजे दुष्काळ असेल तर वेगळे वीडचे सीड उगवून येणार, दुष्काळ नसेल तर वेगळे उगवून येणार. वीड सक्सेशन. In the nature of weed species have chance to crossbreed to the variable levels leading to the development of new plant with a different genetical makeup and forming new races with the species. आता बॉटनीमध्ये तुम्ही शिकला असाल, जगन्नाथ सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की आपण हायब्रिड क्रॉसिंग करतो, दोन प्लांट क्रॉस करतो, दोन आणि त्याच्यापासून नवीन व्हरायटी काढतो की ज्याच्यामध्ये डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स असतील. वीड दोन स्वतःच्याच दोन स्पेसिस मध्ये क्रॉसिंग करतं नॅचरली अँड डेव्हलप्ड अ मोर स्ट्रॉंग वीड. Weed succession can also occur among the different weed species themselves in a response to the long-term adaptation in agriculture practices, including use of herbicide, lead to the destruction of susceptible group, leaving behind a few parents of the resistant species to gradually build up their population and emerge as a dominant weed flora. This is an example देतो तुम्हाला. In Punjab, several year herbicide control of Phaselis minor in a wheat field leads to increase of Avena sativa population by isopropyl. पंजाब मध्ये लोक फॅसिलिस मायनर कंट्रोल करण्यासाठी सारखं आयसोप्रोपिटॉन मारायचे. आयसोप्रोपिटॉन मारलं की फॅसिलिस मायनर कंट्रोल व्हायचं. पण पुन्हा काय झालं, फॅसिलिस मायनर कंट्रोल झालं पण अवेना फॅटेवा हे जे वीड आहे त्याचं पॉप्युलेशन वाढलं. अवेना फॅटेवा आयसोप्रोपिटॉनला रेजिस्टन्स क्रिएट झाला त्याच्यामध्ये. म्हणजे एक किल केलं तर दुसरं वाढते. ओके, likewise in Tamil Nadu, butachlor uses in a rice control Echelena species effectively but leads to the increase the cypress species. म्हणजे तमिळनाडूमध्ये राईस मध्ये इचलेना स्पेसिस कंट्रोल करायला शेतकऱ्यांनी काय केलं, हर्बिसाइड मारायला चालू केलं, पण त्याच्या बदल्यात सायप्रस स्पेसिस वाढायला लागली. सॉर्गम हेल्पॅनी, सॉर्गम स्पेंटॅनियम having majority of these factors referred as a horrible weed. Such races of weed is called as agriculture ecotypes. म्हणजे एक कंट्रोल करण्याच्या नादात दुसरं मेजर बनतं, त्याला आपण ऍग्रिकल्चरल इकोटाइप्स म्हणतो.
Continuous herbicide uses to destroy the normal races of weed species result in a development of new ecotypes, which may sometimes prove tolerant to the herbicide. Such agriculture ecotypes are called as chemotypes. ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा मुलांनो, जे ऑब्जेक्ट कॉम्पिटिटिव्ह करते. chemotypes म्हणजे काय? Frequently use the same herbicide in the same field year after year, so there is a resistance created into the weed, okay, to that particular herbicide, that is known as chemotypes. That's why rotate the herbicide having a different mode of action. तर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे herbicide मारा. Due to some continuous, minor weed become major weed, and this is called as weed shift response to the weed control. Okay, तर त्याला म्हणायचं weed shift response. तर अशा रीतीनं आपलं लेक्चर जे आहे ते